तुमचं स्वागत आहे। बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आठवडी बाजार येथील वर्ली मटका सुरू असताना स्पेशल सीपी स्क्वॉडनं गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकून तब्बल 15 ते 17 वर्ली मटका खेळणाऱ्या आरोपींना अटक केली आहे। स्थानिक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आठवडी बाजार परिसरातील सय्यद शाबीर व नासिर अहमद यांच्या मालकीच्या दुकानावर मंगळवारी दुपारी 4 वाजता धाड टाकून 15 ते 17 आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून 14,000ची रोकड व 9,000 किमतीचे काही मोबाईल्स जप्त करण्यात आले आहे। या आरोपींवर कलम 12 ऍक्ट नुसार वर्ली मटका जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते आहे। या कारवाईमध्ये स्पेशल सीपी स्क्वॉडचे एपीआय उज्ज्वल इंगोले, पीएसआय अमोल मुंडे, एएसआय प्रकाश राठोड, एचपीसी जावेद अहमद, जीवन मकेश्वर, मीरा उईके, भाग्यश्री परदेसी, वर्षा नगरकर, अमर कराळे, चेतन कराळे, आबिद शेख, शशी गवई, बंटी काजदेकर, रवि लिखितकर सह संदीप चव्हाण हे कारवाई दरम्यान उपस्थित होते। आरोपींना पोलीस आयुक्त मंडलिक यांच्यासमोर हजर करून पुढील कारवाई करण्यात येते आहे। आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती की इथे साबीर नावाचा व्यक्ती त्याचप्रमाणे नासिर या नावाचे व्यक्ती हे मिळून इथे वर्लीचा धंदा चालवतात आणि त्यांचे जे लोक आहेत तिथे चिट्ट्या ठेवून त्यांचा जुगार करतात। त्यानुसार आम्ही सदर शब्बीर नावाच्या इसमाच्या घरासमोर गेलो असता तिथे 3 लोक हे बाकीच्या लोकांना चिट्ट्या देत होते आणि त्यांच्याकडून पैसे जमा करत होते आणि त्यानुसार आम्ही त्यांना तिथे जाऊन चौकशी केली असता त्यांना माहिती मिळवली असता सदरचे लोक हे वर्लीचा जुगार खेळण्याकरता तिथे हजर असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। जे मोबाईल होते त्यांचे 9 ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। सोबतच आमदार बच्चू कडू यांच्यावर नाशिकमध्ये झालेल्या कारवाईचा निषेध सुद्धा केलाय। माननीय आमदार बच्चू कडू यांना उद्धट वागणूक देणाऱ्या नाशिक महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हक्कभंगाची व दफ्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल तसेच महानगरपालिका नाशिक प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून माननीय आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या अटकेचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलंय। त्याचबरोबर अमरावती विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कायद्यानुसार अपंगांना 3% निधीचं वाटप न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची तसेच दप्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन केल्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। घडल्या संपूर्ण प्रकारावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू यांनी अधिक प्रकाश टाकलाय। येथे कमिशनर साहेब आणि कलेक्टर साहेबांना प्रहारतर्फे निवेदन देत आहे की 1995चा GR असून सुद्धा माननीय आमदार बच्चू कडू यांनी मागील 4 वर्षापासून ज्या अपंगासाठी ते न्यायासाठी जे लढाई करत आहेत त्यातून जवळपास 16 प्रकारचे GR शासन मान्यता बच्चूभाऊंनी काढून घेतल्या। एवढं सर्व असताना अपंगाच्या इकडून GR असताना सुद्धा स्थानिक इथचे कमिशनर, CO आणि BDO हे अपंगांचे 3% निधी मुळीच खर्च करत नाही आणि त्यानंतर त्यांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्या ज्या BDO त्यांना जो गाडे वगैरे देण्यात येत आहे, आरक्षणमध्ये नोकरीमध्ये आरक्षण सुद्धा त्यांच्यासाठी असायला पाहिजे, त्यांना सायकली, व्हीलचेअर ह्या 3% एकूण उत्पन्नाच्या 3% निधी खर्च करायला पाहिजे। परंतु तसा आपल्या अमरावती महानगरपालिकेने सुद्धा केला नाही, अमरावती जिल्हा परिषदेने सुद्धा केलेला नाही। त्यांचं म्हणणं आहे की अमरावतीतील सर्पमित्र चेतन अडगोकार व त्याच्या मित्रांनी महादेव खोरी येथून गजानन नगर मध्ये 2 धामण जातीचे साप पकडून छत्री तलाव पुढील घाटात नेऊन सोडले आहे व 2 सापांना जीवनदान दिले आहे। 2 दिवसांनंतर नागपंचमी येणार आहे, त्यामुळे लोकांमध्ये सापांबद्दल काय भ्रामक कथा आहेत यावर प्रकाश टाकलाय चेतन अडगोकार यांनी। आपल्या परिसरात कुठेही साप आढळून आल्यास आपण चेतन अडगोकार या सर्पमित्रांशी या नंबरवर संपर्क करू शकतो। क्रमांक आहे 9766 741170। जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सांभाळल्या जाते आहे। या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र कार्य करतात, त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचवला जातो। मात्र कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावरच्या गटारामुळे
चिखल साचलाय। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये जायचे असल्यास ह्या गटारातूनच जावे लागतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आजारी पडलेला रुग्ण बरा होईल का असा प्रश्न जिल्ह्यात नागरिकांना घोंगावतोय। ग्रामीण रुग्णालयामध्ये जाण्याकरता वृद्ध महिला व पुरुषांना तारेवरची कसरत करावी लागते, मार्गक्रमण सुद्धा करावं लागतंय। गटारामुळे साथीचे आजार सुद्धा उद्भवत आहेत। मात्र संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचं दिसून येत आहे। गटारामुळे माखलेल्या चिखलाची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत VCN न्यूजचे कारंजाचे तालुका प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांनी अधिक माहिती जाणून घेतली आहे डॉक्टर MR सोनटक्के यांच्याकडून। मी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कामरगाव। हा जो रस्ता आहे हा आपल्या रुग्णालयाला जोडणारा रस्ता आहे, परंतु सध्या पावसाळ्यामुळे रस्त्याची बरीच दुरावस्था झालेली आहे। खड्डे आणि पाणी साचल्यामुळे रुग्णांना याची गैरसोय होत आहे। तसेच जे वृद्ध रुग्ण आहेत किंवा काही सिरियस रुग्ण या दवाखान्यात येतात त्यांना तारेवरची कसरत करावी लागते। तसेच यामुळे एखादा रुग्ण जर का पडला वगैरे चिखलात घसरून तर त्यामुळे सुद्धा काही आरोग्याचा धोका असू शकतो। पाणी साचलेलं आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तरी माझी संबंधित विभागाला विनंती आहे की त्यांनी त्वरित याकडे लक्ष देऊन या रस्त्यासंबंधात त्वरित कारवाई करावी। धन्यवाद। एक नंबर याचबरोबर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई गृहलक्ष्मी। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। नमस्कार, विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। खोलापुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दत्तूवाडीतील रहिवासी आकाश आठवले यावर पिता पुत्राने रॉडने हल्ला चढवलाय। हल्ल्यात जखमी झालेल्या आकाशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलाय। स्थानिक खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दत्तूवाडी येथील रहिवासी युवक आकाश आठवले याला बाप लेकांनी सोमवारच्या रात्री 11 वाजता दत्तूवाडी परिसरात मागून येऊन रॉडने मारून जखमी केलाय। या घटनेची जखमी आकाशनं खोलापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून जखमी आकाशला पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलाय। आकाशवर उपचार सुरू असून तसेच आरोपी भारत जीवन विजयकर व त्याचे वडील जीवन विजयकर या दोघांचाही पोलीस शोध घेत आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। ब्रह्मलीन श्री रामजी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र शिवणगाव फतेपूर येथे कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान अबाल वृद्धांसहित समस्त भक्तगण भक्तीत तल्लीन बघायला मिळाले।
ब्रह्मलीन श्री रामजी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र शिवणगाव फत्तेपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे दिनांक 24 तसेच 25 रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी हरिभक्त पारायण श्री मनोज महाराज बैस यांच्या हस्ते कीर्तन कार्यक्रम संपन्न झालाय। श्रावण मासाचे औचित्य साधून राष्ट्रसंत भजन मंडळ गावकरी मंडळी शिवणगाव फत्तेपूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। यावेळी गावातील मंडळींद्वारे दिंड्यांचं स्वागत करण्यात येतं। यामध्ये बऱ्याच दिंड्यांचा समावेश असून मनोज महाराज बैस यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन केल्या जातं। वळ्यात पुढच्या बातमीकडे अमरावती मुंबई महामार्ग क्रमांक 6 वरील बडनेरा रेल्वे पुलावर RJ11 GA 3355 क्रमांकाचा ट्रक बंद पडला असल्याने रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे। सदर ट्रक हा रस्त्यावर मधोमध बंद पडल्यानं अमरावती बडनेरा तसेच अकोला मुंबई जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 6 वर या RJ11 GA 3351 क्रमांकाच्या ट्रकनं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केलाय। त्यामुळे अमरावती वाहतूक शाखा याकडे अमरावती वाहतूक शाखेचे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे। बडनेरा रेल्वे पुलाजवळ हा ट्रक बंद पडून जवळच असलेले बडनेरा पोलिसांचं सुद्धा याकडे लक्ष नसल्याचं दिसून आलंय। या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं रस्त्यावरच हा ट्रक उभा असल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालाय। भारताचे नवीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच शपथ ग्रहण केली आहे। यावर अमरावतीतील मोहोळ यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत। देशाचे 14वे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, झाला जन्म तुमचा 1 ऑक्टोबर 1945 उत्तर प्रदेशातल्या परौख या गावी। तव बालपण ती गरिबी अखेरपर्यंत सदा सदैव आपुल्या स्मरणी राहावी। विवाह 30 मे 1974 साली, जीवनसंगिनी सविताची ती साक्ष ठरावी। चौकोनी परिवार, 2च मुले, प्रशांत कुमार, मुलगी स्वाती, खरी ती शोभावी। शिक्षण काय ते BA LLB तुम्ही कानपूरच्या विश्वविद्यालयी घेतले। उच्च न्यायालयी करूनी वकिली ती सुरुवात, केंद्र सरकारचे वकीलही झाले। पक्ष एकची निवडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खरे खुरेची ते शोभिले। 1994 आणि 2000 तब्बल 2दा राज्यसभेवरील 12 वर्षे सदस्यपदीही राहिले। 8 ऑगस्ट 2015 ते 17 बिहार राज्याचे राज्यपाल म्हणूनही 2 वर्षे राहावे। धर्म हिंदू, कोळी, अनुसूचित जाती अंतर्गत तेही दलितांमधूनच निघावे। तेही राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी संविधानी संपूर्ण ज्ञानी तुम्हा शिफारसी निवडावे। तत्पूर्वी के नारायणन पहिले आणि दुसरे तुम्ही राष्ट्रपती हेही स्मरणीच असावे। कोविंदजी, तुम्ही भारतीय जनता पार्टी दलित मोर्चाचे राष्ट्राध्यक्षही झाले। तव अखिल भारतीय कोळी समाजाध्यक्ष म्हणून तितुकेची भूषणीही ठरले। आणि 1986 भर म्हणून दलित वर्गाचे कायदे सहाय्यक महामंत्रीही होऊन गेले। तैसेची संघ लोकसेवा आयोग परीक्षा 3ऱ्या प्रयत्नी उत्तीर्णही झाले। आणि ती चित्र नेमके काय होईल, काय घडेल हे वर्तविणे इथे इष्ट होणार नाही। त्यानिमित्ते संविधानी बदल, कुठे सुधारणा म्हणून तर काही करावायचे नाही। आता आम्ही देशवासियांनी जनमानसी बाळगावी का असलीही काही ग्वाही। जर असे घडलेच तर अवघेची एकच म्हणतील की धन्य ती लोकशाही, धन्य ती लोकशाही, धन्य ती लोकशाही। तर
तर बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.